असा रोड वाहतोय मस्त, काय मस्त वातावरण झालंय. आणि हे बघा इथं मावठा देवीचं मंदिर आणि हा रोड इथून टर्न मारून असंच गेलेलो आपण इथं. आणि इथं पाणी आणि ही जी टेकडी शूटिंग थोडी काढली होती पण ती उंच टेकडे आणि मस्त असं वातावरण झालंय. आणि बघा ही पाणी मस्तपैकी इकडे एक धरण आहे उंच डोंगरात, आणि डोंगरात फिरायला गेल्यावर भारी नाही. बरं ठीक आहे चालेल. तर हा रोड आता चालला तारकेश्वरला. आता इथं समोर तारकेश्वर मंदिर आहे, आपल्याला तिथं जायचं आहे. आता पोहोचलो मावठा देवीच्या मंदिराच्या जवळपास आलोत आपण. ते समोर मावठा देवीचं मंदिर आहे. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतो देवीचं, मावठा देवीचं. आणि दर्शन घेऊन पुन्हा तिथलं असं वातावरण बी झालं पाठीमागं. पुन्हा तारकनाथ गडावर बी जाणार आहे, तर तिथला एखादा व्हिडिओ बघतो. आणि कसं मंदिर आहे त्याच्या पाठीमागाचे वर्षभरच देवीच्या पाठीमागूनच जाणार आहेत तारकेश्वर गड करून. गाड्या चढानातलं भाऊ चढाला चढ भीतीवर का उंच जागेवर टन येत. पुढची कोणची गाडी आहे दूर हाणायला लागली. सुझुकी सारखी का ही आहे तुमची बॉक्सर आहे का? खतरनाक. चला पोहोचलो वर नाही पाठीमाग घ्या गाडी डायरेक्ट पाठीमाग हळूहळू टर्न मारा लेकर आहेत पुढं. चला मंदिराच्या पुढून नाही पण पाठीमागच्या साईडने जाऊ आपण, म्हणजे शॉर्टकटमध्ये दर्शन होईल. पुढून पायऱ्या चढण्यापेक्षा मागूनच जाऊ, डायरेक्ट मंदिरात प्रवेश करू, दर्शन घेऊन लवकर. अरे बापरे लय पाऊस चालू असं राव. पुढचं काय होईन म्हणून वाटत नाही आपल्याला. वातावरणच एकदम हिरवगार निळं निळं झालंय पुढं. चला सगळ्या ठिकाणी आता पाठीमागचा रोड माहिती ना तुम्हाला, पार्क करायचं मग काय अडचण नाही. पार्किंगच्या ठिकाणी चालू गाडी पार्क करतो, दर्शन घेतो. मंदिरात दर्शन घ्यायचं वेळ 5 पासून चालू होतं रात्री 10 पर्यंत. चला बीम फिटरला पळायला लागलीत. टपकन दर्शन घेऊ. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने बी दर्शन घेता येते आणि पुढच्या समोरच्या बाजूने पण दर्शन घेता येते. बरोबर चाललोत का खाली आलोत काय माहिती. मंदिर एवढं मोठं आहे, दर्शन घ्यायच्या जागेवर दुसऱ्या जागेवर चाललोत काय मिळणार नाही. आलोत बरोबर आलोत मावठा देवीचं दर्शन डायरेक्ट नाही होय. बापरे वातावरण पावसाचं झालंय. पाऊस चालू झाला ना आपल्याला थांबावंच लागेल इकडे. काय रे या बघा कसं वातावरण झालंय. आपल्याला तारकनाथ गडावर जायचंय ना. पार्किंगची सोय भारी केली पण. चला दर्शन झालंय. बिन गाडी काढतो बाजूला, गाडी काढली की आपल्याला जायची गाडी. चला पावसाचं वातावरण झालंय. लवकर चला. चला इकडून आपल्या तारकेश्वरला हेच रोड आहे. चला मंदिराच्या पाठीमागून तारकेश्वरला. पुढं पावसाचं वातावरण झालंय, मस्त वातावरण आहे. पाऊस आला की कॅन्सल. सावकाश बरं का, गाठ येत आणि टन येत. वातावरण एवढं भारी सुंदर झालंय की आबाळ आलेलं आणि ते हिरोगार गवत डोंगर. पुढं समोर तारकेश्वरचं मंदिर. आता आपण तिथं चाललो तर चला थोडा बी लोकेशन दाखवू. फिरायला जर आलं ना तर माणसाने एन्जॉय केला पाहिजे. तो फिटर चला टिळणी जायची एकदा. तर पलीकडचं ह्या टिळणीच्या पलीकडचं वातावरण काय बघायचं आपल्याला. चला असं एकदम पळत आहे की फिटरला पण लई फिरायचा नाद आहे आणि नवीन नवीन गोष्टी बघायचा नाद आहे. ती आपल्या नुसतं बोलूच तर फार टिळणी पोवाचली. बघा कसं एकदम मस्त वातावरण झालंय. पाठीमागं बी इकडं पावसाचं वातावरण, हे मागं रोड. आणि आपण थोडंसं असं उंच थोडंसं टेकडीवर गेलो जिथं थोडासा डोंगर असतो ना, तिथं गेलं ना एकदम फ्रेश आणि बघायला आणि एन्जॉय म्हणजे किती याचं एकदम मस्त वातावरण झालं. मागं आपली गाडी बारकी छोटीशी दिसायला लागली. तर चला पलीकडचा आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कारण पूर्ण टिळणी चढल्याच्या नंतर पलीकडं काय ते बघायला उत्सव असेल. आणि एवढं गार वारा सुटलाय आबळ आल्यावर इतकं मस्त. तर जाताना तर पाऊस लागला असं वाटायला लागलंय. तर चला आता टिळणीच्या पलीकडची साईड दाखवतो. फिटर तर डायरेक्ट टिळणी पावासले. वाव सुंदर एकच नंबर आहे. हा कसं वाटतंय वातावरण. तर फ्रेश झालात. पाठीमागं धरण
ही फिटर असे एन्जॉय करताना पाठीमागचं बघा हिरवं वातावरण. आणि हे आहे मावठा देवीच्या पलीकडच्या साईडचं धरण टेकाडीच्या नंतर. तर चला देवीचं मंदिर कुठे ही पण दाखवतो मी तुम्हाला. तर आपण आत्ता देवीच्या इथं देवी आहे मावठा देवीचं दर्शन घेऊन त्याच्या पाठीमागच्या रोडने आलोत. तर हा रोड असा आला आहे मंदिराच्या पाठीमागून आणि असाच हा रोड कुठं चाललेला आहे तर तारकेश्वरला. तर ही आपली गाडी असंच इथून जायचं आपल्याला. तर असंच ह्या डोंगराच्या काढाकाड्याने तिथं जायचं आहे. तिथून समोर ही तारकेश्वरचं मंदिर आहे. तर झूम करून दाखवतो तिथं जायचं आहे आपल्याला. आणि पाऊस सुरू झाला आहे तिकडं थोडा आणि तारकेश्वरकडे जायला एकदम डोंगरातून रोड आहे. आणि असं एकदम मस्त वातावरण झालं आहे ना बस. बघा हे रोड पलीकडे हिरवं आहे आणि हे इथं थोडंसं डोंगर आहे. डोंगराच्या साईडला खाली शेती वगैरे इतकं. तर बघा हे कसं दृश्य एकदम मागं धरण डॅम आहे आणि आपला चेहरा असा एकदम फ्रेश. कारण आपण धबधब्यावर आत्ताच असं पूर्ण आंघोळ करून फ्रेशमध्ये आलोत. कारण एन्जॉय आहे ना खरंच एन्जॉयच घेतला पाहिजे. आम्ही धबधबा एवढा भारी एन्जॉय घेतला की सांगायचंच नाही. एकदम मस्त एन्जॉय. फिटरनी सुद्धा एन्जॉय घेतला. ते म्हणले आपण बी असा कधी एन्जॉय नव्हता घेतला. तुमच्यामुळे मी पण एन्जॉय घेतला आणि मी त्यांच्यामुळे एन्जॉय घेतला. तर खरंच असे आपले मित्र असले ना फिरायला संघ तर बस विशेष न खोले. ओ फिटर तुमचं काय म्हणणं याच्यावर काही बोलणार आहेत का तुम्ही? एकच नंबर. कसं वाटलं आज फिरायला? एकदम मस्त. पण आज वातावरण कसं झालं असं म्हणजे फिरायच्या वातावरण झालं असं गार वातावरण झालं. आता दुपारी ऊन लागलं होतं त्या टायमाला त्या मोसममध्ये आपण काय केलं आंघोळ्याचा तिथं म्हणजे धबधब्यात आंघोळ्या केल्या. वॉटरफॉलला आपण पूर्ण आंघोळ्या केल्या. आता असं वातावरण झालंय. आता कसं आहे गार बी लागते. आता गरज बी नाही. आता वाजल्या जवळपास 4 साडेचार पण पाऊस बी यायचं वातावरण असं मस्त टिकडी आलो तर असं गार वातावरण एकदम मस्त आणि एकदम उंच टिकडीवर. तर पाठीमागं बघू शकतो धरण कसं आहे. तर चला आपण गाडी पशी जातो. कसं दृश्य वाटतंय कसं वातावरण आहे चला फिटर आता खाली उतरत आहे डोंगरावरून. गाडीकडे चाललो आहेत आम्ही सगळे. मी गाडी बांधतो काढतो. असा मस्त आता पाऊस आलाय गार गार लागायला लागले. आता आपला पहिला शूटिंग बंद करावं लागेल. पाऊस यायला लागलाय आणि सगळेच लोक आता एकदम एन्जॉय घेतात घाटात. फुलं बिलं किती मस्त आलेत बघायला गेलं तर. आता बघा पावसाळ्यात किती मस्त फुलं. कोणचं झाड टणटणीचं झाड म्हणतात बाबा. दुसरं काय झाड आहे माहीत नाही पण फुलं एवढे बी येतं लाल पिवळे एकदम मस्त. तर इतके झाड आहेत. एकदम सुंदर असं वाटतं वातावरण फिरायला आल्यावर. तर बघा की वातावरण एकदम पावसाचं झालंय तरी बी आम्ही काढतो खाली मागं धरण. खरंच फिरायला जर आलो ना तर मस्त एन्जॉय करायचा. फिरत जा आणि कधी बी येताना एन्जॉय एकदम बिंदास. चला फिटर घ्या गाडी पुढं चला. आणि जोडीदार पाहिजे फिटर सारखी. चला लवकर पुढं पुढे. इतका पाऊस चाललाय ना की पुढं आपल्याला काहीच करता येणार नाही. फक्त तारकनाथ गड गाठा. तारकनाथ गड आपण थोडं दर्शन घेऊ थांबू. पुढचं एवढं बी दृश्य बेकार झालंय. चला चला असं आत्ता तरी दिसतंय की कमीत कमी 1-2 तास तरी पाऊस उघडत नाही. तर चला तारकनाथ गडापाशीच गेलो तर तिथंच थोडं थांबू. तिथं जर पाऊस आला तर मग आता झाला पाऊस सुरू. किती पाऊस आहे एवढा पाऊस आता काय जाऊन देत नाही. 4:30 वाजत आले. भारी चांगलं एक फुलं तर लय भारी दिसतात. पाऊस तर येतोय. चला नाश्ता करायची म्हणतात का काय चहा पाणी असलं तर बघू. पाऊसला येतोय झाडापासून. अयो किती पाणी साचलं. अयो एवढं पाणी साचलंय बघा पावसाचं. अयो मांडायचं चट लागत तसं घ्या. सेवा करणारे लोक आहे तुम्ही बरं देवाच्या ठिकाणी.
काय नाही, आज उपासाचं तिसरं सोमवारचं बघा ना, उपासाचं फराळच भेटलं तुम्हाला, उपास सोडायला लापसी भेटली, मसाला भात भेटला. देवाला यायचं म्हणलं की काळजी नाही करायची जेवायची.